न्यूज ऑफ द पीपल, बाय द पीपल, फॉर द पीपल. गुड टच बॅड टच वर्कशॉप मध्ये मुलींनी जे सांगितलं थेट पोलिसांनाच बोलवावं लागलं. पुण्यात पुन्हा एकदा अत्याचाराची घटना समोर आली असून त्यामुळे शहरात खळबळ माजली आहे. विद्येचं माहेरघर म्हटलं जाणाऱ्या पुण्यात गेल्या अनेक महिन्यांपासून गुन्ह्याच्या घटनांमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. त्यातच आता एका विद्यार्थिनीवर अत्याचार झाल्याचा खळबळजनक प्रकार समोर आलाय. कॉलेजमध्ये गुड टच बॅड टच वर्कशॉप सुरू असताना एका विद्यार्थिनीनं जो खुलासा केला ते ऐकून सर्वांच्या पायाखालची जमीनच सरकली. 2 दिवसांपूर्वीच 4 तरुणांनी एका अल्पवयीन मुलीवर अत्याचार केला. या घटनेची माहिती उघड होताच पोलिसांना पाचारण करण्यात आलं असून त्यांनी पॉक्सो अंतर्गत गुन्हा दाखल केला असून पुढील तपास सुरू आहे. मिळालेल्या माहितीनुसार पीडित मुलगी अल्पवयीन असून ती कोरेगाव पार्क पोलीस ठाण्याच्या हद्दीतील एका नामांकित कॉलेजमध्ये शिकते. तिच्यावर अत्याचार करणाऱ्या 4घांपैकी 2 आरोपी हे अल्पवयीन असून ते 11वी आणि 12वीत शिकत आहेत. पुणे पोलिसांनी पॉक्सो कायदा आणि BNSच्या कलमांखाली गुन्हा दाखल केलाय. असा उघड झाला गुन्हा. पुण्याच्या एका नामांकित कॉलेजमध्ये गुड टच आणि बॅड टच या विषयावर वर्कशॉप सुरू होते. त्याच दरम्यान एका विद्यार्थिनीनं तिच्या मैत्रिणीसोबत काही दिवसांपूर्वी घडलेली घटना सांगितली. या मुलीच्या मैत्रिणीसोबत घडलेला प्रकार ऐकून शिक्षक हे हादरले. त्यांनी तातडीनं त्या पीडित मुलीच्या पालकांना बोलावून घेतलं आणि संपूर्ण प्रकार त्यांच्या समोर कथन केला. आपल्या मुलीसोबत घडलेली घटना ऐकून ते हादरले आणि त्यांना अन्यायाला वाचा फोडण्याचा निर्धार करत पोलीस स्टेशन गाठलं आणि तक्रार दाखल केली. इंस्टाग्रामवर झाली मैत्री. त्या अल्पवयीन पीडित मुलीच्या सांगण्यानुसार 4 मुलांनी तिच्यावर अत्याचार केला. त्यापैकी एक मुलगा हा तिच्याच कॉलेजमधला आहे, तर इतर 3घांची तिची इंस्टाग्रामवर ओळख झाली होती. त्यानंतर ती मुलगी आरोपींनी वेगवेगळ्या ठिकाणी त्यांना भेटली आणि त्यांनी तिचं लैंगिक शोषण केलं. या प्रकरणी पोलीस अधिक तपास करत आहेत. पीपल न्यूज पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा व बेल आयकॉनला प्रेस करा.